तीन रंगाचा आभाळी आज साजला, उसतो तीन रंगाचा आभाळी आज साजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठावर विराजित असलेले कार्यक्रमाचे अतिथी, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आराध्या विलास काळे. माझ्या शाळेचे नाव माऊली विद्याभवन बोधे नगर लातूर. मी इयत्ता 3री मध्ये शिकते. आज मी आपल्या समोर 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाविषयी थोडी माहिती सांगणार आहे. ती आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस देशातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा, उत्साहाचा, अभिमानाचा व सन्मानाचा आहे. आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला तो म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी. कारण या दिवशी आपल्या भारताचे संविधान अंमलात आले. आपला भारत देश हे एक मोठे लोकशाही राज्य आहे. भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 पासून प्रजेची सत्ता सुरू झाली. हा दिवस राजधानी नवी दिल्ली येथे भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व 21 तोफांची सलामी दिली जाते. देशासाठी शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना राष्ट्रपतीच्या हस्ते अशोक चक्र व कीर्ती चक्र हे पुरस्कार देण्यात येतात. तसेच शूर मुलांना शौर्य पुरस्कार देण्यात येतात. या दिवशी विशेषतः सरकारी संस्था, शैक्षणिक संस्थेमध्ये देशभक्तीशी संबंधित कार्यक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जातात. देशातील शूर सुपुत्रांची आठवण होते. वंदे मातरम, जय हिंद, भारत माता की जय या जय घोषणाने संपूर्ण वातावरण देशभक्तीने परिपूर्ण होते. या सुवर्ण दिवशी प्रत्येक भारतीयाने आपल्या भारतात शांतता राखण्याची व